ओम श्री महालक्ष्मी देवे नमः। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। येत्या 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ होतोय आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जाणारं महत्त्वाचं व्रत म्हणजे महालक्ष्मी व्रत। हे व्रत आपल्याला दर गुरुवारी करायचं असतं। पहिल्या गुरुवारी या व्रताला प्रारंभ करून नंतर त्या महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात त्या सर्व गुरुवारी व्रत करायचं, पूजा करायची आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं। तर यंदा 14 डिसेंबर ते 11 जानेवारी या दरम्यान आपल्याला हे मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे। पहिल्या गुरुवारी या व्रताचा संकल्प करून पूजा मांडायची, त्यानंतर प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडायची आहे, उपवास करायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारीला उद्यापन करायचं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातलं आपण जे काही महालक्ष्मीचं व्रत करतो ते करत असताना कोणत्या नियमांचं पालन करावं जेणेकरून व्रत करताना आपल्याकडून कोणत्याही चुका होणार नाही आणि आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल। या नियमांचा एक भाग जो आहे तो मी तुम्हाला मागच्याच आठवड्यात शेअर केला। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राहिलेले नियम आणि तुमचेच जे काही प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते। व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही। या व्यतिरिक्त तुमच्या अजून काही समस्या असतील तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये मांडू शकता आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। जसं की मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे आत्तापर्यंत जितके व्हिडिओ शेअर केले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आलेली आहे की मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत प्रत्येकजण करू शकतो। यामध्ये महिला पुरुष असा कोणताही भेद नाही। त्याचबरोबर ज्या कुमारिका आहेत त्या मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात। किशोरवयीन मुलं म्हणजे जे अविवाहित आहेत ते सुद्धा हे व्रत करू शकतात। शाळकरी मुलंसुद्धा हे व्रत करू शकतात, काहीच हरकत नाही। ज्याला माता लक्ष्मीची भक्ती करायची आहे, सेवा करायची आहे, त्याचबरोबर ज्यांना हे व्रत निघेल म्हणजे त्याचा जो काही उपवास आपल्याला दिवसभर करावा लागतो तर त्यामध्ये फलाहार करावा लागतो, तर हा उपवास ज्याला निघेल तर अशा प्रत्येकाने हा उपवास केला तरीसुद्धा चालतो। आणि मेन म्हणजे हे व्रत करत असताना आपल्याला माता लक्ष्मीची जी काही सेवा करायची असते त्यामध्ये आपल्याला कथा वाचायची असते किंवा बाकी ज्या गोष्टी पूजेमध्ये करायच्या असतात त्या सर्व जमल्या की व्रत करायला कोणतीही अडचण आपल्याला नसते। आणि विधवा महिलांसाठी वेगळे कोणतेही नियम नाही आहेत, त्यांनासुद्धा माता लक्ष्मीची सेवा करण्याचा पूर्ण अधिकार आहे। पती नाही म्हणून काय झालं तर त्या स्वतःला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे म्हणून किंवा आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहावं, या सर्व गोष्टींसाठी त्यासुद्धा नक्कीच माता लक्ष्मीची सेवा करू शकतात। त्यांनीसुद्धा कोणतेही वेगळे नियम किंवा वेगळी बंधनं पाळण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। आता यामध्ये अजून एक प्रश्न असा आलेला आहे की ज्याचं उत्तर मी मागच्या व्हिडिओमध्ये नव्हतं दिलं किंवा ती गोष्ट माझ्याकडून सांगायची राहून गेली होती। बऱ्याच जणींचं असं म्हणणं आहे की गर्भवती महिलांनी हे उपवास करावे का, कारण यामध्ये फक्त फलाहार करावा लागतो। तर यामध्ये बघा, जेव्हा आपली प्रेग्नेन्सी चालू असते म्हणजेच आपण गर्भवती असतो तर आपल्या शरीरामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल होत असतात, जसं की आपले मूड स्विंग्स होणं किंवा मग काही पदार्थ आपल्याला खाऊ न वाटणं, अशा गोष्टी होतात। आणि तुम्हाला जर जास्त त्रास होत असेल की तुमची फळं वगैरे खाण्यावर इच्छा नाही आहे, बऱ्याच जणांना दूध वगैरे पिऊ वाटत नाही, तर मग तुम्ही तेवढं वर्ष उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल। तेवढा वर्ष तुम्ही खंड पाडला, त्यानंतर परत तुमचं जे काही वर्ष सुरू आहे म्हणजे तुमचे अगोदर समजा 4 वर्ष झालेली आहेत आणि हे 5वं वर्ष होतं, म्हणजे कुणी कसं 5च वर्ष करतं आणि तुमचं शेवटचं वर्ष आहे आणि तुम्हाला प्रेग्नन्सी पण आहे आणि तुम्हाला खूप जास्त त्रास होतोय, उदाहरण म्हणून सांगते फक्त, तर मग तुम्ही तेवढं वर्ष सोडून द्या। तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही परत नव्याने उपवास सुरू करू शकता, म्हणजे तुमचं 5वं वर्ष जे आहे ते पूर्ण करू शकता। आता खंड आपण का पाडला, आपण मुद्दामून ते नाही केलंय त्यामुळे याला आपण खंडही म्हणू शकत नाही। आपल्या हातामध्ये एक गोजिरं बाळ येणार आहे तर त्याच्या काळजीसाठी किंवा आपल्याला स्वतः तो उपवास काढणं शक्यच नव्हतं तर मग उपवास आपण तो टाळला तर काहीच हरकत नाही। तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला पूजाही जमली तर करा, नाहीतर तेवढं पूर्ण 1 वर्ष तुम्ही सोडून दिलं तरीसुद्धा चालेल। आणि हो, ज्यांना
फळं खाऊन म्हणजे प्रेग्नंट असतानासुद्धा फळं खाऊन दूध वगैरे पिऊन पाणी पिऊन उपवास करणं शक्य होत असेल तर त्यांनी तो अवश्य करावा. कोणत्याही प्रकारचा खंड पाडण्याची किंवा मग तेवढं वर्ष व्रत टाळण्याची अजिबात गरज नाही आहे. आता यामध्ये फळं खातानासुद्धा तुम्ही विचार करा, जसं की जी फळं बियांच्या विरहित आहेत, ज्यांच्यामध्ये जास्त बिया वगैरे नाही आहेत, जसं की पेरूसुद्धा या दिवसांमध्ये बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असतात आणि आपल्या पोटाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच गोष्टी उद्भवतात की पोटदुखी होणं किंवा डोकेदुखी होणं, तर काही फळं अशी असतात की त्यामुळे आपली ॲसिडिटी जी आहे ती वाढू शकते, पित्ताचा त्रास होऊ शकतो, पोटदुखी होऊ शकते. तर तेवढ्या गोष्टी किंवा ती फळं तुम्ही टाळून बाकी जी फळं जी कमी आंबट आहेत किंवा जी आपल्याला सहन होऊ शकतात अशा प्रकारची फळं तुम्ही खायची आहेत. आणि सर्वांसाठी एक नियम, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप सकाळी सकाळी फळं खाऊ नका. हवं तर तुम्ही सकाळी दुधाचा आहार म्हणजे दूध पिऊ शकता किंवा दुधाचे जे काही पदार्थ असतात किंवा ड्रायफ्रूट्स ज्यांना खाणं शक्य होईल त्यांनी सकाळी सकाळी ते खा. कारण कधी कधी काय होतं, आपल्याला दररोज भाजीपोळी खाण्याची सवय असते आणि नेमकी ही जी महालक्ष्मीची व्रतं असतात ती हिवाळ्याच्या दिवसामध्ये येतात आणि सकाळी सकाळी आपण अंशेपोटी म्हणजे आपली जी वृद्ध माणसं असतात घरातली वडीलधारी माणसं तीसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा सांगतात बघा की उपाशी पोटी म्हणजे तू काहीच खाल्लेलं नाही आहे तर त्याच्या अगोदरच फळं खाऊ नको, त्रास होईल. तर ज्यांच्या बाबतीत असं घडतं त्यांनीसुद्धा फळांच्या बाबतीत ही काळजी घ्यायची आहे. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा येत आहे की कलश सजवावा का, किंवा बऱ्याच जणी कलशाला कसं साडी नेसवतात किंवा कलशावरचा जो नारळ असतो त्याच्यावर देवीचे जे काही अवयव असतात जसं की डोळे, नाक ते लावतात किंवा मग नथ वगैरे घातली जाते, देवीचे अलंकार त्याच्यावर घातले जातात. तर या सर्व गोष्टी कराव्यात का? आता जसजसा काळ बदलत चाललेला आहे तसतशा पूजेसाठी सजावट करण्याच्या गोष्टी जास्त येत चाललेल्या आहे. तुम्हाला ते करायचं असेल तर कोणतीही गोष्ट वावगी नाही आहे किंवा करू नये असं मी म्हणणार नाही, पण आपली जी पारंपरिक पद्धत आहे ती आपण जपायला हवी या मताची मी आहे. जेणेकरून पूर्वापार जशी पूजा मांडण्याची पद्धत चालू आहे तीच आपण पुढे मांडावी. कलश देवीचा असो किंवा देवाचा म्हणजे पुरुष देवतेचा असो किंवा स्त्री देवतेचा, आपण त्या कलशाला त्या देवीचं रूप दिलंच पाहिजे, मुखवटा वगैरे लावलाच पाहिजे असं काही नाही. आपण जितक्या काही पूजा अर्चा आत्तापर्यंत बघत आलेलो आहोत की ज्या सार्वजनिक स्थळी केल्या जातात, जसं की लग्नाच्या ठिकाणी असेल किंवा कुठे सत्यनारायण पूजा वगैरे असेल किंवा कुठेही आपण जेव्हा बघतो तर तो कलश सजवला जात नाही. फक्त तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये जे काही द्रव्य आपल्याला टाकायचं असतं जसं की फूल, नाणं-सुपारी, अक्षदा, तर तेच टाकलं जातं. त्यानंतर कलशाला 5 पानं लावली जातात आणि त्याच्यावर नारळ ठेवला जातो. तुम्ही हवं तर नारळावर एक हळदी कुंकवाचा टिळा लावू शकता, जसं की देवीचा कलश आहे म्हणून हळदी कुंकवाचा टिळा लावू शकता किंवा कधी पुरुष देवतेचं काही असेल तर त्यानुसार त्यांना जो गंध लावला जातो तर तो टिळा लावू शकता. बाकी तुम्ही सजावट केलीच पाहिजे अशी कोणतीही जबरदस्ती नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तिथे दिवा वगैरे लावत असतो किंवा पूजेमध्ये अशा काही गोष्टी आपण वापरतो जसं की कापूरवडी असेल तर पेट वगैरे घेऊ नये म्हणूनसुद्धा आपल्याला ही काळजी घेणं सोपं होईल. तर मग मुखवटा माझ्याकडे असलाच पाहिजे किंवा देवीला नेसवण्याची साडी माझ्याकडे असलीच पाहिजे असा कोणताही आग्रह कुणीही धरू नका. आजकाल प्रत्येक गोष्टीला वस्त्र किंवा सजावट करण्याची पद्धत जी आहे ती खूप वाढत चाललेली आहे. आता तर दीपामावस्येच्या वेळासुद्धा मी बघितलेलं आहे की आपण ज्या दिव्यांची पूजा करतो त्यामध्ये समया वगैरे असतील तर समयांनासुद्धा वस्त्र आलेली होती. पण दीपामावस्येच्या वेळा बऱ्याच ठिकाणी ते दिवे जे आहेत ते प्रज्वलित केले जातात. तर ते दिवे प्रज्वलित असताना त्याला जर आपण खाली कापड लावलेला आहे म्हणजे काहीतरी वस्त्र घातलेलं आहे आणि समयांचं तुम्ही बघितलेलं असेल की समयांचा जो पोकळ भाग असतो तिथून बऱ्याच वेळा तेल, तूप जे काही आपण त्यामध्ये टाकलेलं असेल तर ते लीक होतं आणि पेट घेण्याची शक्यता किंवा ती वस्त्र सगळी तेलकट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण मुखवटा लावला पाहिजे किंवा त्या कलशाला साडीच नेसवली पाहिजे अशी जबरदस्ती नाही आहे. त्यामुळे नैसर्गिक पूजा मांडणी करण्यावर जास्त भर द्यावा. सजावट तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढी होईल तेवढी केली तरीसुद्धा चालेल किंवा सजावट केलीच पाहिजे अशी कोणतीही जबरदस्ती यामध्ये नाही आहे. तो आग्रहसुद्धा कुणीही धरू नये.
यामध्ये आपल्याला पूजा मांडणी करताना फक्त याच गोष्टींवर जास्त भर द्यायचा आहे की आपण योग्य ठिकाणी त्या मूर्तीची किंवा त्या देवी देवतांची स्थापना करतोय की नाही, कलशाची स्थापना आपण योग्य पद्धतीने करतोय की नाही, किंवा आपल्याकडून जे काही मंत्र श्लोक उच्चारले जातात ते आपण योग्य करतोय की नाही, या गोष्टींवर जास्त भर द्यायचा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने योग्य दिशेला मांडणी करायची आहे। जसं की पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असलं पाहिजे, त्याचबरोबर आपण चौरंग पाठ जे काही घेतलेला आहे तो व्यवस्थित घेतलेला आहे की नाही, किंवा तिथे आपण स्वच्छता करतोय की नाही, तर या गोष्टींवर तुम्ही भर द्या। सजावट तुम्ही खूप जास्त केली आणि पूजा मांडणी जर तुमची चुकत असेल तर कोणत्याही गोष्टीला काहीच अर्थ उरणार नाही, तर ही काळजी तुम्ही घ्या। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, मार्गशीर्ष गुरुवार म्हटलं की आपण देवीची सेवा करतो, उपवास करतो, तर मग खूप जणींनी हा प्रश्न विचारलेला आहे, मार्गशीर्ष गुरुवार वगळता आपण इतर वारी मांसाहार केला तर चालेल का, की पूर्ण महिनाभर बंद ठेवायचा? हो, तुम्हाला पूर्ण महिनाभर मांसाहार बंद ठेवायचा आहे। जरी तुम्ही व्रत करत आहात म्हणून तुम्हीच नाही तर तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींना तुम्ही मांसाहार बंद ठेवायला लावायचा आहे। कारण तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा मांडणी करतात, महालक्ष्मीचं एवढं मनोभावे व्रत करत आहात, तर मग तुम्ही नाही खाल्लं तर बाकीचे जण का होईना ते मांसाहार करत आहेत, म्हणजे तुमच्या घरी ते मांस शिजवलं जात आहे। त्यामुळे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करणं टाळायचं आहे। आणि कांदा लसणाच्या बाबतीत प्रश्न येतोय, जो काही नैवेद्य आपण दाखवतो तर त्यामध्ये कांदा लसूण न वापरताच नैवेद्य दाखवला पाहिजे का? तर जो तुमचा गुरुवारचा नैवेद्य असेल किंवा गुरुवारचा जो काही तुमचा स्वयंपाक असेल तर त्यामध्ये तुम्ही कांदा लसूण न वापरता तो स्वयंपाक केला आणि तोच नैवेद्य देवीला दाखवला तरीसुद्धा चालेल। संध्याकाळी पहिल्यांदा कथा वाचायची आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर व्रत करणारी जी व्यक्ती आहे, महिला पुरुष किंवा कुणीही, जो कुणी हा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करतोय, पूजा करतोय, तर त्या प्रत्येक व्यक्तीने बुधवारच्या संध्याकाळपासूनच कांदा लसूण आपल्या जेवणातून वर्ज्य करायचा आहे। जोपर्यंत तुम्ही उपवास सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला कांदा लसणाचे पदार्थ खाता येणार नाही, म्हणजे अगदी उपवास सोडताना सुद्धा ते जेवण तुम्हाला कांदा लसूण विरहितच बनवायचं आहे। नैवेद्यामध्ये काय बनवावं हा खूप जणींनी विचारलेला प्रश्न आहे। तर देवीचा नैवेद्य जो आहे तो सात्विक असावा, कांदा लसूण विरहित असावा, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आणि देवी लक्ष्मीचे जे काही आवडते पदार्थ आहेत त्यामध्ये खीरपुरी असेल किंवा गोड दूध असेल यांचा समावेश होतो। आणि आपल्याकडे महाराष्ट्रात बऱ्यापैकी देवीच्या नैवेद्यामध्ये वरण भात, मेथीची भाजी, पोळी आणि असल्यास काहीतरी गोड पदार्थ हा नैवेद्य दाखवलाच जातो। त्यामुळे तुम्ही असा साधासुद्धा नैवेद्य देवीसाठी बनवला तरीसुद्धा चालणार आहे। यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा बऱ्याच जणींनी विचारलेला आहे की मार्गशीर्ष गुरुवार करत असताना प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करावी लागते आणि आपल्या व्यतिरिक्त समजा इतर महिलेला, म्हणजे आपल्याच घरातील इतर महिलेला मासिक धर्म असेल तर मग आपण पूजा मांडायची की नाही, की फक्त उपवास करायचा? तुम्हाला स्वतःला मासिक धर्म नसताना तुम्हाला पूजा मांडणी करायला अजिबात हरकत नाही आहे। जेव्हा तुम्ही व्रत करत आहात आणि तुम्हालाच मासिक धर्म आलेला आहे त्या गुरुवारी फक्त तुम्ही पूजा मांडायची नाही आहे, फक्त उपवास करायचा। तुमच्या घरातील इतर महिलांना जेव्हा मासिक धर्म असतो पण तुमचं हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे तर मग त्या कालावधीमध्ये पूजेच्या ठिकाणी त्या महिला येणारच नाही। प्रत्येकीला हे कळतं की पूजा मांडणी आहे तर आपण तिथे जायचं नाही। फक्त त्या दिवशी तुम्ही ही एक काळजी घ्यायची की पूजेची जागा जी आहे ती गोमूत्र वगैरे शिंपडून किंवा गुलाब पाणी शिंपडून किंवा पाण्यामध्ये थोडीशी तुळशीची पानं वगैरे टाकून ती जागा पुसून घेऊ शकता। आणि सगळीकडे तुम्ही गोमूत्र शिंपडलं तुमच्या घरामध्ये किंवा तुळशीची पानं टाकून ते पाणी शिंपडलं, पण पानं कुठेही पडू देऊ नका, फक्त तुळशीची पानं त्यामध्ये मिसळा त्या पाण्यामध्ये आणि काढून ती तुम्ही परत एखाद्या झाडाच्या बुडाशी ठेवलीत तरीसुद्धा चालतं। आणि ते जे पाणी असेल, म्हणजे पवित्र पाणी आपण कशाला म्हणतो की तुळशीचं जे पाणी असतं ते, त्याचबरोबर गुलाब पाणी किंवा अत्तर वगैरे सुद्धा आपण पूजेमध्ये वापरतो, तर अत्तरसुद्धा तुम्ही पाण्यामध्ये मिसळू शकता। गोमूत्र बऱ्याच जणींना, म्हणजे ज्या गावाकडे राहतात, ज्यांच्या घरी गायी वगैरे आहेत तर त्यांनासुद्धा सहज उपलब्ध होऊ शकतं। तर गोमूत्र वगैरे म्हणजे असं जे पवित्र पाणी म्हणून आपण ज्याचा वापर करतो, किंवा तुमच्या घरी तुम्ही गंगाजल ठेवलेलं असेल तर ते सुद्धा तुमच्या संपूर्ण घरभर तुम्ही शिंपडून घ्या। म्हणजेच काय,
पूजेसाठी एक पवित्र वातावरण तयार होईल आणि पूजेची जागासुद्धा पवित्र होईल आणि तुमच्याकडून व्रताचे नियमसुद्धा पाळले जातील। मासिक धर्म ही अशी गोष्ट आहे की त्यामध्ये फक्त आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायची असते, आपल्याला त्रास होतो म्हणून ते 4 दिवस पाळायचे असतात। बाकी मासिक धर्म नसेल तर कोणतीही स्त्री पुढे जाऊन प्रेग्नेंट होऊ शकत नाही किंवा आपल्या घरामध्ये जे काही बाळगोपाळ तयार होतात तर या सर्व गोष्टींना कारण आपला मासिक धर्म आहे। आणि मासिक धर्म जर व्यवस्थित येत नसेल तर काय अडचणी तयार होतात हे सुद्धा बऱ्याच जणींना माहिती आहे। त्यामुळे त्याला म्हणजे पूजेसाठी मासिक धर्म का योग्य नाही यासाठी कोणत्याही अंधश्रद्धा वगैरे नाही आहे, पण आपली स्वतःची काळजी घ्यायची म्हणून आपल्याला ते नियम पाळायचे असतात। आणि तेवढ्या दिवसांमध्ये आपण पूजा अर्चा म्हणा किंवा जी जड ओझ्याची किंवा जास्त कष्टाची कामं ज्यामध्ये आपले शारीरिक कष्ट जास्त होऊ शकतात आणि आपलं मन ज्यावेळेस विचलित असतं त्यामुळे फक्त आपल्याला पूजेसाठी हे नियम पाळायचे असतात। तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल अशी मी आशा व्यक्त करते। आता उद्यापनाच्या बाबतीत काही जणींनी हा प्रश्न विचारलेला आहे की समजा आम्हाला मुली किंवा महिला उद्यापनासाठी सुवासिनी किंवा ज्या काही आपण 7 जणी बोलवतो 8 जणी बोलवतो तर त्या नाही मिळाल्या तर काय करायचं। तर नाही मिळाल्या तर नाराज व्हायचं काहीच कारण नाही। आपण ज्या काही महिला मुली या उद्यापनाला बोलवतो तर त्या माता लक्ष्मीचं रूप म्हणून बोलवतो, पण आपल्याला त्या मिळत नाहीये तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यासमोर आहेच की, जिची आपण पूजा मांडणी केलेली आहे त्यामध्ये आपली माता लक्ष्मी आहेच। त्यामुळे तिलाच तुम्ही उद्यापनासाठी म्हणजे ज्या महिला मुली बोलवून तुम्ही ज्या गोष्टी त्यांना देणार होतात तेच साहित्य तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करा। जसं की महालक्ष्मीच्या व्रताची जी पोथी म्हणजे पुस्तिका, त्याचबरोबर फूल असेल, एखादं फळ असेल, अजून तुम्ही जे काही उद्यापनाला इतर मुलींना देणार होतात तर एका मुलीला तुम्ही काय काय देणार होता तर ते एका मुलीच्या वाट्याचं साहित्य तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे। आणि जेव्हा तुमचं उद्यापन होईल त्यानंतर तुम्ही स्वतः ते साहित्य वापरलं तरीसुद्धा चालेल। जसं की फळ तुम्ही खाऊन घेऊ शकता, व्रताची पुस्तिका तुमच्याजवळ ठेवू शकता आणि एखादं साहित्य म्हणजे एखादी भेटवस्तू वगैरे जर देण्याचा तुम्ही विचार करत होतात तर ती वस्तू तुम्ही स्वतः वापरली तरीसुद्धा काही हरकत नाही। तर उद्यापनाच्या बाबतीत तुमची ही शंका मिटली असेल। आता अजून एका ताईंनी प्रश्न विचारला होता की पूजा मांडणीसाठी जागा नसेल तर मग देव्हाऱ्यावर पूजा मांडली तर चालेल का। शक्यतो म्हणजे देवपूजेतला हा नियम आहे की देव्हाऱ्याच्या वरती कोणतीही वस्तू आपल्याला ठेवायची नसते किंवा तिथे पूजा मांडायची नसते, पण पर्यायच नसेल तर बघा तुम्ही हेही केलं तर काही वावगं ठरणार नाही। किंवा मग साधं सोपं सांगायचं झालं तर तुम्ही ही गोष्ट पाळू शकता की तुमच्या देव्हाऱ्यातच तुम्ही माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा। कलश नाही मांडला तरीसुद्धा चालेल किंवा मग जिथे तुमचा देव्हारा आहे त्याच्यासमोर तुम्ही जे आपण एक चांदणीचा आकार काढून त्यामध्ये स्वस्तिक वगैरे काढतो अशा पद्धतीचं एक श्रीयंत्र काढलं जातं तर रांगोळीच्या स्वरूपात तुम्ही ते काढू शकता किंवा मग माता लक्ष्मीची रांगोळीने किंवा हळदी कुंकवाने पावलं काढून दर गुरुवारी त्या पावलांची पूजा करा। तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल तिची पूजा करा आणि उपवास करा। एवढं केलं तरीसुद्धा पुरेसं आहे। आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही मुलींना किंवा महिलांना बोलवून म्हणजे शक्य असलं तर त्यांना बोलवून उद्यापनसुद्धा तुम्ही करू शकता। तर खूप सारे सोपे पर्याय आहेत, फक्त आपली मनापासून इच्छा पाहिजे पूजा करण्याची किंवा व्रत करण्याची। त्यासाठी आपल्याला सेपरेट पूजा वगैरे मांडलीच पाहिजे असं काही नाही। हे कधी की ज्यांना अजिबातच शक्य होणार नाही किंवा जागा वगैरे नाही तर त्यांच्यासाठी, ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी पूजा मांडली उपवास केला तर ते आपण करतोच। उद्यापनानंतर कलशावरच्या नारळाचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर खूप जणांना जाणून घ्यायचं आहे। समाधानकारक उत्तर बऱ्याच जणांना हवंय। काही जणांना माहिती असेल की या कलशावरच्या नारळाचं काय करतात, पण योग्य उत्तराची अपेक्षा तुम्हा सर्वांना आहे। बघा, मार्गशीर्ष गुरुवार आपण करतो, शेवटचा गुरुवार आपण उद्यापनासाठी ठेवतो आणि शुक्रवारी आपण सर्व पूजेचं साहित्य जे आहे ते योग्य पद्धतीने त्याचं विसर्जन म्हणा किंवा ज्या वस्तू उपयोगात येतील त्यांचा वापर करत असतो। तर जे काही साहित्य जे टिकण्याजोगं नाही आहे जसं की पानं फुलं वगैरे तर ती आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची असतात की जिथे कुणाचा पाय वगैरे पडणार नाही। मार्गशीर्ष गुरुवार म्हणा किंवा वर्षभरामध्ये केली जाणारी भरपूर व्रतं की ती सर्व परिचित असतात आणि जास्त प्रमाणावर ही व्रतवैकल्ये केली जातात।
मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आलेली आहे की पूजेचं साहित्य पाण्यामध्ये विसर्जित करण्याची अजिबात चूक करू नका। आपल्याप्रमाणेच भरपूर जण ही व्रत वैकल्य करतात आणि आपल्यासारख्या म्हणजे आपण जर केलं आणि भरपूर जण ही व्रत करतात तर मग बरेच जण हे साहित्य जे आहे ते पाण्यामध्ये टाकत जातील आणि पाणी जे आहे ते प्रदूषित झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाण्यामध्ये जे काही राहणारे जीव आहेत त्यांना आपल्यामुळे धोका तयार होईल। मग एवढे गुरुवार आपण केले तर ते व्रत केल्याचा आपल्याला फायदा यासाठीच होणार नाही की आपण ते साहित्य पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्या जीवांना जर त्रास होणार असेल तर व्रत केल्याचा आपल्याला काय उपयोग। तर जे साहित्य विसर्जित करण्याजोगं आहे म्हणजे जे टिकणार नाही आहे तर अशी पानं फुलं तुम्ही झाडांच्या बुडाशी ठेवा किंवा कुणाचा पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा। त्याचबरोबर कलशावरचा जो काही नारळ आहे तो आपल्याला देवीसमोर वाढवायचा आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही शुक्रवारची उत्तर पूजा कराल तर सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर माता लक्ष्मीचा जो काही फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान घालून तुम्ही देवघरामध्ये ठेवाल, फोटो पुसून परत त्या जागी ठेवाल। तर समोरच तिथे तुम्ही पुनराग म्हणायचं म्हणजे हे देवी माता आम्ही तुझं व्रत जे आहे ते प्रत्येक वर्षी करणारच आहोत तर तुमचं आगमन जे आहे ते लवकरात लवकर पुन्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये होऊ द्या। म्हणजेच मार्गशीर्ष महिना तर त्याच वेळेला येणार आहे पण आपल्या मनाच्या शांतीसाठी आपण म्हणत असतो। जसं की आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पा भाद्रपद महिन्यामध्येच येणार, पुढच्या सप्टेंबरमध्येच येणार, तरी पण आपण विसर्जन करताना काय म्हणतो की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। त्याच पद्धतीने पुनराग म्हणायचं या शब्दाचा अर्थ असा होतो की मार्गशीर्ष महिना पुन्हा लवकरात लवकर येऊ दे। आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तो देवीसमोर वाढवायचा असतो म्हणजे फोडायचा असतो आणि याचा प्रसाद आपल्याला करून खायचा असतो जेणेकरून देवीचा जो काही अंश आहे या कलशातल्या नारळारूपी तर तो आपल्या प्रत्येकाच्या पोटामध्ये जाईल। जणू काही तिचं वास्तव्य आपल्या मनामध्ये आपल्या तनात सुद्धा कायम राहील। तर यासाठी तो प्रसाद आपल्याला खायचा असतो आणि खूप जणींचं म्हणणं असं येतं की कलशावरचा नारळ आपण देवीच्या स्वरूपात ठेवतो तर मग तो फोडायचा कसा, हे करणं चुकीचं आहे। जणू काही देवीला आपण म्हणजे त्रास दिल्यासारखं आहे तो नारळ फोडणं म्हणजे किंवा बऱ्याच अर्थाने बऱ्याच जणींच्या कमेंटसुद्धा अशा येतात। मागच्या वर्षीसुद्धा मी तुम्हाला याबाबत सांगितलं होतं पण त्याचा अर्थ असा नाही आहे। तुम्ही महालक्ष्मी व्रताचं पुस्तक जरी बघितलं पोथी त्यामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे आणि कोणतीही पूजा मांडणी जेव्हा आपण करतो तर गुरुजीसुद्धा आपल्याला या नारळाचं काय करायचं हे सांगतच असतात की हा नारळ तुम्ही फोडून त्याचा प्रसाद करून खाऊ शकता। आता खूप लांब कशाला जायचं, जे काही आपलं सत्यनारायणाचं व्रत असतं किंवा लग्नानंतर जो काही सत्यनारायण केला जातो तर तेव्हासुद्धा गुरुजी त्या पतीपत्नींना हेच सांगतात की हा जो नारळ आहे तो तुम्ही प्रसाद करून खाऊ शकता। तसंच आपल्याला हे महालक्ष्मीचं व्रत करताना सुद्धा तो नारळ प्रसाद म्हणून खायचा असतो। म्हणजे प्रसादाच्या रूपात तुम्ही कशा पद्धतीने खाऊ शकता, डायरेक्ट तुम्ही खोबरं सर्वांनी मिसळून वाटून खाल्लं तरी सुद्धा चालतं किंवा तुमच्या घरामध्ये कमी सदस्य आहे मग ते खोबरं लवकर संपत नाहीये तर तुम्ही त्याचा काहीतरी गोडधोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थांमध्ये त्या खोबऱ्याचा वापर करून सुद्धा तो नारळ जो आहे तो संपवू शकता। म्हणजेच ते खोबरं योग्य पद्धतीने वापरू शकता। फक्त मांसाहारी पदार्थांमध्ये तुम्हाला ते वापरता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि ज्यांना वृक्षारोपण करण्याची आवड आहे त्यांनी तो नारळ जमिनीमध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावला तर त्याचं चांगलं झाड तयार होऊ शकतं। जणू काही माता लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घराच्या अंगणात आहे, घरासमोर आहे असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो। तर हे दोन पर्याय अतिशय योग्य आहे, एकतर प्रसाद करून खाणं किंवा मग जमिनीमध्ये लावणं। मात्र पाण्यामध्ये तो नारळ सोडण्याची चूक अजिबात करू नका। आपल्याप्रमाणेच भरपूर जण ही व्रत करतात तर एवढ्या जणांनी सगळ्यांनी पाण्यामध्येच विसर्जन करायचं ठरवलं तर आपलं पर्यावरण जे आहे ते धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओची सांगता करते एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलून, कदाचित तुमच्या मनामध्ये पुढे हा प्रश्न येऊ शकतो। जेव्हा आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतो तर महालक्ष्मी व्रताची पुस्तिका अवश्य द्यायला विसरू नका। तुम्ही बाकीचं काही नाही दिलं तरी सुद्धा चालेल किंवा खूप महागड्या वस्तू किंवा भेटवस्तू दिल्याच पाहिजे असं काही नाही। ज्या मुली महिला तुम्ही माता लक्ष्मीच्या स्वरूपात बोलवता तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावा, व्रताची पुस्तिका म्हणजे ज्याला आपण पोथी म्हणतो तर पोथी, फूल काहीतरी तुम्ही त्यांना खायला वगैरे गोडधोड देऊ शकता, त्या मुलींना नमस्कार करू शकता। एवढं केलं तरी सुद्धा पुरेसं आहे। पण पुस्तिका तुम्हाला द्यायची आहे। काही कारणांमुळे तुम्हाला जर ती पुस्तिका उपलब्ध झाली नाही तर तुम्ही
पुस्तकाची जी काही किंमत आहे तेवढे पैसे किंवा मग तुमच्या स्वेच्छेने 11 रुपये 21 रुपये दक्षिणा म्हणून त्या मुलींना देऊ शकता। याचं कारण म्हणजे काय असतं, आपण उद्यापन जेव्हा करतो त्या मुलींना बोलवून आपण त्यांची जी काही पूजा अर्चा करतो त्यांना पोथी देण्याचं हे कारण असतं की प्रत्येकाच्या घरी मार्गशीर्ष महिन्यातल्या या महालक्ष्मी व्रताचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्या मुली त्यांच्या घरी किंवा त्या महिला त्यांच्या घरी या पुस्तिका जेव्हा घेऊन जातील त्यांच्या घरी त्या स्वतः किंवा त्यांच्या घरातील अजून लोक ही पुस्तिका बघतील, त्यांनासुद्धा हे व्रत करायची इच्छा झाली तर नक्कीच ते करू शकतात। म्हणजेच काय, एक प्रकारे आपल्याकडून या व्रताचा प्रसार अजून होतो। चांगल्या गोष्टींचा प्रसार आपण केला तर नक्कीच त्याचं फळसुद्धा आपल्याला चांगलं मिळतं किंवा फायदेसुद्धा आपल्यालाच होतात। तर मग महालक्ष्मी व्रताची पुस्तिका आपल्याला कंपल्सरी द्यायची आहे, बाकी तुम्ही काही नाही दिलं तरीसुद्धा चालेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचे राहिलेले सर्व नियम सांगितलेले आहेत। व्हिडिओ आजसुद्धा भरपूर मोठा झाला पण तुमचे प्रश्नच एवढे येतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।